सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या गंगानगर या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी यायचं खरं कारण म्हणजे पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुरसुंगी गंगानगर ढमाळवाडी या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर पुरसुंगीच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या मशानभूमीपर्यंत जाणारा जो मेन रोड आहे हा मेन रोड पूर्णपणे खड्ड्यांनी ग्रस्त झालेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांना ये जा करत असताना किती मोठा त्रास या ठिकाणी होतो हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय। त्याचबरोबर पडत्या पावसामध्ये नागरिक विद्यार्थ्यांना शाळेला घेऊन जात असताना मोठा त्रास या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे वाहन चालक आहे ते वाहन देखील या ठिकाणी येत असताना मोठ्या प्रमाणात वाहनांना याचा फटका बसतोय। आपण या ठिकाणी पाहतोय पूर्ण मेन रोड जो आहे ते पूर्ण खड्डेमय झालेला आहे आणि याची दखल मात्र अद्याप कोणी घेत नाहीये। म्हणून वारंवार पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेतल्या 32 नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना या भागात राहणारे जे ग्रामस्थ आहे वारंवार या संदर्भात तक्रार देत होते, आपली मागणी मांडत होते की शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या मशानभूमीपर्यंत जाणारा जो हा मेन रोड आहे तो पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे आणि या खड्डेमय झालेल्या रोडमुळे आम्हाला याचा मोठा फटका बसत आहे, वाहनांना याचा मोठा फटका बसत आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वाहन चालक पूर्णपणे त्रस्त झालेलो आहे। अशा पद्धतीचं तक्रार किंवा अशा पद्धतीची रोड चांगल्या पद्धतीचा व्हावा याबाबतची मागणी या भागातले ग्रामस्थ किंवा वाहन चालक जे आहे ते सातत्याने रोड संदर्भात या पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडे करत होते। मात्र आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांना दिलासा देणारी बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। ते म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांच्या विशेष निधीतून आज आपण पाहतोय पुरसुंगी भागामध्ये बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या मशानभूमीपर्यंत जाणारा हा जो मेन रोड आहे जो खड्डोमय झालेला आहे, याचा भूमिपूजन जे आहे ते आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांच्या विशेष निधीतून आता या गंगानगरच्या मेन रोडचं काम जे आहे ते सुरू होणार आहे आणि म्हणूनच आज या गंगानगरच्या रिक्षा स्टॉप या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैतनदादा तुपे पाटील असतील, त्याचबरोबर उरुळी देवाची नगर परिषदेतले काही नगरसेवक असतील, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज या गंगानगरच्या मेन रोडचं जे काम आहे त्याचं भूमिपूजन करायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत यावेळेस काही नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रथमतः राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना आमच्या पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या तर्फे प्रथमतः मी अभिवादन करतो। माननीय दादांनी ज्यावेळेस रणधुमाळी चालू होती इलेक्शनची त्यावेळेस जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये दादांनी शब्द दिला होता की बेकराई असेल, पुरसुंगी असेल किंवा उरुळी देवाची असेल ह्या नगर परिषदेच्या हद्दीमधले येणारे मुख्य रस्ते प्रथमतः चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या प्रतीचे करून घ्यायचे आहेत। त्या शब्दाला माननीय आमच्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री श्रीमती सुनित्रा वहिनी अजितदादा पवार यांनी तो शब्द खरा ठरवला आहे आणि त्याचं उद्घाटन आज दादांच्या जयंतीनिमित्त पुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेच्या हद्दीतील गंगानगरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यासाठी 2,30,00,000 रुपयाचा निधी आणि तसेच बाकी ठिकाणी असे टोटल एकूण 27 कोटी रुपयाचा निधी जो आमच्या पुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदेने दिलेला आहे। तर प्रथमतः मी ताईंचे आभार मानतो की दादांनी जो शब्द दिला होता तो आज तो सार्थ ठरलेला आहे आणि विकासाचं एक मोठं पाऊल जे दादा विकासाच्या दृष्टीने जे करत होते ते उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांनी सुद्धा तो शब्द खरा ठरून विकासाचं मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे। आम्हाला सांगण्यात येत होते की मुख्य रोडची अडचण आहे बेकराई नगर ते शिवशक्ती चौक ते मशानभूमी रोड, तो अजितदादा, स्वर्गीय अजितदादा यांच्या शब्दाचं पक्का म्हणतात त्याप्रमाणे अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीला फंड दिला होता
त्याच्यातून आज थोडा उशीर झाला, पण तो पूर्णत्वाची सुरुवात झालेली आहे. आज भूमिपूजन झालं. लवकरच चांगल्या पद्धतीचं योग्यरित्या मी असेल, सचिन भाऊ असतील, स्नेहवहिनी असेल, उषाताई असेल, गणेश आबा असतील व उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष या दोघांचे या सर्वांना बरोबर घेऊन जशी याची सुरुवात झाली तशीच बाकीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत आपल्या भागातले, काय अडचणी आहे, ड्रेनेजची मोठ्या स्वरूपात अडचणी आहे, रोडची त्यानंतर उद्भवणाऱ्या जेव्हा अडचण आहे ती, तर ती आम्ही एकजुटीने तुमच्या मार्गदर्शनाखाली. आज स्वर्गीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्या विशेष प्रयत्नातून जो निधी मिळाला त्या माध्यमातून फुरसुंगी येथील शिवशक्ती चौक ते गंगानगर रोड हा जो प्रलंबित प्रश्न होता, गंगानगरचा श्वास थोडक्यात, तो आज सर्वांच्या प्रयत्नांनी फुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदेच्या माध्यमातून, मग फुरसुंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष असतील संतोष भाऊ सरोदे, उपनगराध्यक्ष ओंकार कामटे, गणेश आबा ढोरे, सचिन भाऊ हरपळे, गिरीश ढोरे, उषाताई ढोरे, स्नेहाताई हरपळे या सर्वांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून की हा जो निधी दिला आहे त्याबद्दल सर्वांचे गंगानगरवासियांमार्फत आम्ही त्रिमूर्ती मित्र मंडळातर्फे विशेषतः हार्दिक असं अभिनंदन करतो. आज 22 जुलै महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे दादा अजितदादा यांचं आज जयंती, त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या विशेष निधीतून आज फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेला निधी मिळाला आणि त्या निधीतून प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 येथून नगराध्यक्ष संतोष भाऊ सरोदे, उपनगराध्यक्ष ओंकार भाऊ कामठे, सचिन भाऊ हरपळे, गिरीश भाऊ ढोरे, उषाताई ढोरे व स्नेहावहिनी हरपळे यांच्या माध्यमातून बरेच दिवस प्रलंबित असलेला आपला हा शिवशक्ती चौक ते गंगानगर स्मशानभूमी रोडच्या कामाचं माननीय हडपसरचे कार्यसम्राट आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालेले आहे. रोडचं भूमिपूजन झालेले आहे. समस्त भेकराईनगर ग्रामस्थांच्या वतीने, गंगानगर ग्रामस्थांच्या वतीने सर्व नगरसेवकांचा, सभापतींचा, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व आमदार चेतनदादा तुपे यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर काम सुरू करून जनतेस एक चांगला संदेश द्यावा आणि सुखसुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आज शिवशक्ती चौक गंगानगरच्या स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता आणि त्या रस्त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. खरं वास्तविक या रस्त्याचा खूप वर्षापासून प्रॉब्लेम होता आणि हा प्रॉब्लेम आज या सर्व राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि आमदार आणि नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागून आणि आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. सामान्य सर्व लोकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांसाठी हा रस्ता लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. आज बरेच वर्षापासून आमचा भेकराई नगरचा शिवशक्ती चौकापासून तो स्मशानभूमीपर्यंतचा अत्यंत खिचकटीचा आणि रस्ता खराब होता. रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आमचे नगरसेवक ताई आणि सचिन भाऊ हरपळे, तुपे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून अजितदादा पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे यांच्या प्रयत्नातून आमच्या कार्यक्रमाला यश मिळालेलं आहे आणि हा निधी आता लवकरात लवकर निर्माण झालेला आहे. हा प्रश्न अत्यंत बिकट होता. तो खड्ड्यांनी लोकांनी ट्रॅफिक जाम होत होतं. हे रस्त्याला मार्गी लागणार याचे आम्ही आभार मानतो.